नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. आज मी कोथरूड पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण देशमाने सरांना भेटायला आलो होतो, जे PI आहे, सिनियर PI आहेत. त्यांना त्याच्या जे आज इथं उपलब्ध होते रवींद्र आळीकर साहेब, API. तर मित्रांनो, आपण त्यांना इन्फॉर्मेशन देणार आहे जे ते त्यांच्या वरिष्ठाकडे पोहोचवतील अशी आपण म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा करूया आणि त्यांच्या अखत्यारीखाली जे असेल ते त्याबद्दल ती माहिती देणार आहे. सर, कोथरूड एरियामध्ये बरेच कॉलेजेस आणि मोठे कॉलेज आहेत. उदाहरणार्थ भारती विद्यापीठ आहे, MIT कॉलेज आहे. तर त्यामुळे तिकडं बरेच कडेला रेसिडेन्शियल एरियामध्ये सुद्धा हॉस्टेल्स खूप झालेले आहेत. तर त्या संदर्भात हा विषय आहे सर. आता हा विषय तुमच्या अखत्यारीखाली कधी येतो का? पहिली गोष्ट म्हणजे हॉस्टेलचा विषय असा आमच्या तिथे जर काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, हॉस्टेलच्या बाबतीतला कायदा सुव्यवस्थेबद्दलच बोलतोय. हां, तर त्याचा प्रश्न असा आहे का सर की हे जे हॉस्टेल्स आहेत यांना काही नॉर्म्स आहेत का, ह्यांना काही रूल्स आहेत का की कुणी कुठे किती हॉस्टेल काढायचे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी अगदी साध्या सोसायटीमध्ये असतील तर त्याच्यावर काही बंधनं आपली आहेत का? शासनाचं असेल, पोलिसाचं असेल, त्यानंतर महानगरपालिकेचं असेल. या संदर्भात मी एक सगळी एन्क्वायरी करतोय आणि त्याची माहिती आपण लोकांपुढे ठेवणार आहे. सर, माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे जे हे काय हॉस्टेल म्हणून आपण म्हणतो हे एक स्थानिक नागरिकांचे फ्लॅट त्यांनी भाडे तत्वावर दिलेले आहे. बरोबर आहे, मला प्रथमदर्शनी वाटते. बरोबर आहे की जे हे हॉस्टेल त्यांनी कुठे रजिस्टर केलेत किंवा काय त्याबद्दल आपल्याकडे काही माहिती नाही, पण आपल्या काही अखत्यार घेत नाही. बरं, ते कॉर्पोरेशनकडे त्यांनी काही परवानगी वगैरे घेतली का? ओके, हॉस्टेल ओके. आपल्याकडे त्याची काही माहिती नाही. छान सांगितलं सर तुम्ही. दुसरा मुद्दा असा उपस्थित होतो की तुमच्या एरियामध्येच येतं ते. हां, तर आणि नागरिकच आहेत ते सुद्धा, स्टुडंट असतील किंवा काही म्हणजे असतील कामानिमित्ताने असतील, तर त्यांच्या तिथं असल्यामुळं जे काही कडेच्या जे रेसिडेन्शियल लोक आहेत त्यांना जो त्रास होतो आणि भरपूर त्रास होतो. कारण त्यांना काही बंधन नाही. बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे, कारण काही मुलं आहेत, प्रत्येकाची मुलांची गाड्या आहेत, ते म्हणजे मग ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. विशेष करून मुलं मुली आहेत, यंग मुलं मुली आहेत, तर तो जो त्रास होतो की ते चुकीच्या पद्धतीनं म्हणजे ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये, चुकीच्या पद्धतीनं ते वागणूक करतात रस्त्यावर सुद्धा आणि अपार्टमेंटमध्ये सुद्धा. हे बरेच कंप्लेंट्स आलेले आहेत. मी पूर्ण करतो सर. बरं, मग त्याच्यावर तुमच्या परत लिमिटमध्ये काय त्याबद्दल आम्हाला मदत हवी आहे. शेवटी महानगरपालिका असू द्यात, पोलीस असू द्यात, अगदी शासन असू द्यात किंवा त्या संदर्भात जे काही विभाग आहेत त्याकडं आम्ही हे सगळ्यांकडे त्यांच्या विचारणार आहे. इवन काही झाडतोड होतं वगैरे ते हे इन्स्टिट्यूटचे MIT असू द्यात किंवा भारतीय विद्यापीठ, हा सगळा तो विषय आहे. पण आत्ता मी पर्टिक्युलरली जे तिकडं हॉस्टेल्स आहेत, जे वसतिगृह आहेत, ते त्याच्यामध्ये म्हणजे इतके भरून लोक राहतात, तर त्याच्यावर काहीतरी बंधन हवं असं माझं मत आहे. मग तुमच्या विभागाला जेव्हा येईल बंधन त्याप्रमाणे तुम्ही करणार. बरोबर 10 तारखेला 10 फेब्रुवारीला तिथे एक म्हणजे एक मुलीवरनं खूप मारामारी झाली आणि तिकडचे कडेचे CCTVs आहेत त्यातले CCTVचे फुटेज सहित किंवा काही मोबाईलला करतात, आजकाल मोबाईलला सुद्धा रेकॉर्डिंग करतात, आमच्याकडे ते आलेले आहेत. तर त्या संदर्भात मी दुसऱ्या दिवशी सुद्धा आलो होतो. वर माझ्यामध्ये पाटील मॅडम आहेत, ते सुद्धा APIच आहेत. तर त्यांनाही मी भेटलो होतो. तर ते म्हटले की अजून माझ्याकडे पूर्ण माहिती नाही आलेली, पूर्ण माहिती आली की मी तुम्हाला ते सांगणार. त्याचं सुद्धा बॉडी कॅमेऱ्यानं व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. तर ह्या संदर्भात तुमची काय मदत होऊ शकेल सर ह्या विषयाबद्दल? मी असं म्हणतो कसं माहिती का, आता तो एरिया जो आहे मेडिकल, तो काही माझ्या चौकीच्या अंडर येत नाही. अच्छा, तिथे काही घटना घडली असेल, अच्छा, त्याची माहिती मी आता तुम्हाला देऊ शकत नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही. PI विचारायला लागेल. चालेल. मग त्या संदर्भात PI म्हणजे देशमाने सरांनाच मला भेटावं लागेल. बरं, देशमाने साहेबांची अपॉइंटमेंट कशी घ्यायची असते, म्हणजे काय करायचं? साहेब असतात म्हणजे मी त्यांना सर 8 वेळा फोन करून आलेलो आहे आता. आज फार चांगली व्यक्ती आहे, मी त्यांच्याशी भेटलोच मागं, पण ह्या संदर्भात मला त्यांची भेट होत नाही. पेट्रोलिंग आणि हे कुठे गुन्ह्याची भेट असेल सगळं समजू शकतो मी. मीटिंगला वगैरे कुठे गेले असेल तर नसेल तरी त्याच्यामध्ये मला तुमची मदत होऊ शकेल. हो, मी सांगेल. हां, तुमची मदत, त्यांना तो विषयही सांगा. आणि कधी येऊ शकता ते सांगा. आज येऊ शकतो, मी आज त्यासाठी झालेलो आहे. माझा नंबर मला द्या, फार धन्यवाद. तुम्हाला कळवतो. येस सर, किती वाजता भेटणार? येस सर, तुम्ही सर तुमचा नंबर मला शेअर करा. नंतर मला रिंग द्या. मिलिंद जाधव, TV10. TV10. हां, मोबाईल नंबर माझा नंबर आहे
83 80 45 99. मिलिंद जाधव. आमच्या चॅनलवर मुद्दाम ही हेल्पलाईन म्हणून आम्ही टाकलेलं आहे, म्हणजे एक मध्यस्थाचं आम्ही काम करतो की त्यांना मार्गदर्शन करणं. आय होप की हे इलिगल नाही आहे. त्याचबरोबर सर आम्हाला मार्गदर्शन हवं आहे सर. यूट्यूब जे आहे ना त्याला असं काही गाईडलाईन्स नाही आहेत, तर आम्हाला कुठलेही नियम तोडायचे नाही आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. आणि कुठे चुकत असेल तर तुम्ही आमचे फॉलो करत जा, बघत जावा आणि आम्हाला ते सूचना देत जावा. इट्स ओके झालं आजचं तर मित्रांनो, आपल्याकडं आज छानपैकी जे API आहेत रवींद्र आळीकर साहेब यांनी अतिशय उत्कृष्टपणे आमच्याशी संवाद साधलेला आहे आणि आम्हाला जी माहिती दिलेली आहे, फक्त त्यांनी आम्ही मदत मागितली आहे की PI पर्यंत आम्हाला भेटवा. धन्यवाद सर. आमच्याकडनं काही चुकीचं झालं असेल तर त्याबद्दल क्षमस्व. आम्ही तुम्हाला PI ची भेट घालून देऊ. येस जे काय असेल त्या प्रश्नावरती बोला. थँक्यू सर.